तुम्ही आमचे आहात. तुम्हाला अगदी कामं करण्याकरता सरकारने इथे दाखवलेलं आहे. तुम्ही तुमच्या मेरिटवर उत्तीर्ण झाला म्हणून तुम्ही कसे का झाला. आता आमचं मेरिट उद्योग आहे. आमचे शेतकरी हे गांधले रस्ते नाही. रस्ते नसल्यामुळे माल कसा करायचा हा एक मुद्दा. नंबर 2 व्हेरी इम्पॉर्टंट, यांच्या रस्त्याच्या पायी 2 माणसं, एकाने गळफार गेला आणि एकाने डिस्ट्रॅक्शन केलं. 2 माणसं एका रस्त्या पायी गेली. 5 घरं 5 ते 6 घरं वर आहेत आणि हा रस्ता शिवेचा आहे. मध्ये एकाने विहीर गल्लीमध्ये एकाने बोर केले आणि ते धनदांडे आहेत. ते मला माहीत नाही त्याची नाव वगैरे, परंतु धनदांडे आहे एवढं मला कळालं. तर आपल्या तुमच्या पुढं कोणी धनदांडा असू शकत नाही. कायद्यासमोर कोणी मोठा बरोबर कायद्यातून चाला आणि नाही छोटा सुद्धा. तुमच्या हातात कायदा आहे, त्याच्यामुळे तुम्ही मोठे आहात कायद्यामध्ये. त्याच्यात तुम्ही सामान्य आहात. बिकॉज यू आर तहसीलदार अँड लॉ इन युअर हँड्स. तुम्ही कायद्याचा वापर करून कोणालाच न घेता, किती मोठा असू द्या, त्यांनी तिथे वीट घडली, बोर केले आणि अतिक्रमण केले. शिवेच्या रस्त्यावरून कोणालाही अतिक्रमण करण्याचा अधिकार नाही. 2 गावाच्या शिवेमध्ये 30 फुटाचं अंतर असते असं माझं स्वतःचं नॉलेज आहे. 30 फूट 2 शिवेमध्ये 30 फुटाचं अंतर. शिवत जर बंद केली तर त्याला कायदा म्हणजे त्याला उचलून सुरुवात टाकणे. शिवबंद तर देऊ शकतो. आणि त्या जो माणूस हातात इंडियाला बसलाय उपोषणाला, त्यांच्या 2 लोकांनी आत्महत्या केल्या. तुमच्या घरात एखाद्याने आत्महत्या करून तुम्ही काय कराल? तुम्हाला किती दुःख होईल. त्यांच्या घरात 2 लोकांनी 2 पिढ्यांनी आत्महत्या केल्या. आता किती आत्महत्याची वाट पाहिजे. तर तुम्ही तुमचा बुद्धीचा वापर करून तो रस्ता मोकळा करा. 15 दिवसांनी मीटिंग घेतो. हे नेमलेली आहे समिती वगैरे वगैरे. या लोकांचं म्हणणे आम्हाला हे गोष्ट आम्हाला मान्य नाही. 15 दिवसांनी मीटिंग घ्यायला 15 दिवसांनी मीटिंग नाही, 1 तारीख घेऊन आता 1 तारखेला रस्ता त्यांचा मोकळा होणार आहे. 1 जूनला का सर? 1 जून. 1 जूनला पानात रस्ते सगळे मोकळे करणार, सगळे म्हणजे जे ऑर्डरचे आहेत ते जेवढे त्यांच्याकडे जेवढे अर्ज आले ते रस्ते मोकळे करणार. पण सर या तारखेला मी माझं वय आहे 84. माझी डिग्री आय एम रिटायर्ड फ्रॉम माय वर्क बिकॉज ऑफ माय एज. ज्या वयामध्ये एखादी इंजेक्शन कुठलं काय झालं तर माझं एवढं नाव होतं तिथं, त्या नावाला एखाद्याने दगड मारला तर मी गावाला आलो तर लोक मात होणार म्हणून मी माझा दवाखाना बंद करून आलो. ही लोक सगळे तिकडची आपले घरातले माझे पेशंट म्हणजे घाटकोपरला वटवाडीला, आणि त्यांना मी सगळ्यात स्वस्तात म्हणजे 1/3 ऑफ चार्जिंग ऑफ अदर डॉक्टर. दुसरे डॉक्टर सगळे म्हणजे माझे 20 दुसऱ्यांनी 500 लावले त्यांनी शेवटी 30 आणि 19-2015 साली मी दवाखाना बंद करून आलो. माझ्या प्रकृती किंवा या कार्यालयाला इंजेक्शन मारताना खूप काय झालं तर म्हणून यावेळी आता मला जर हे काय रस्ता रिकामा होऊन मिळाला नाही तर मी तिथे येईल. आणि मग मी मनसेचा माणूस आहे तसा,
असा मी शेतकरी संघटनेत आहे, पण मी आणखी लोकांना गोळा करेल आणि तिथे हैरोज घालू आम्ही. चालेल का? मी तुम्हाला कायदेशीर सांगितली 1 तारखेला त्यांचा रस्ता मोकळा करण्यात येईल. त्यांना पत्र पण दिलेलं आहे. तर आता मंडळी ऐका ना, साहेबांनी आहे, साहेबांनी आपल्याशी चांगली वाटणं केलेली आहे. तहसीलदार प्रांत ऑफिसर किंवा कलेक्टर असे इथल्या चांगल्या गोष्टी करत नाही. आपले प्रांत साहेब होते, शिंदे माझे मित्र होते, अतिशय चांगले होते. आता हे कसे आहे त्यांच्याशी माझी पहिली गाठ आहे. त्यांना मी व्हॉट्सअपवर पाहतो कधी माझी मित्र असतात तुम्ही. हां, मी भरत शेड देतो, म्हणजे जे काय होईल ते होईल. माझ्यावरती याचा गुन्हा दाखल झाला देशद्रोह आता तो देशद्रोह करताना 30 वर्ष झाले. जोपर्यंत मी असेल मी त्यांना सांगितले माझा पुतळा घ्या आणि न्यायालय विचारायला सांगा की या पुतळ्याला फाशी द्या. तोपर्यंत मी नसेल ना भेटवले म्हणजे जवळजवळ मी ते ऑलमोस्ट फिनिश. कधी बारी यामाचा सांगता येत नाही. त्याचाच आम्ही जाणार नाही अजून मी ठेवतो. मी युवकांना सांगू लागणार आहे. मी तिथे येईल आणि मग वाटेल काय प्रकार होईल तो मला आज सांगता येईल. माझे आणखी मित्र आहे ना, जे आणलेले आचारा मी आता सगळी चालू ते सगळी शेतीमध्ये काम करत आहे. चांगले तरुण दोन पोरं आहेत माझ्याबरोबर आणि ते सगळे घेतली आहे फळखंड्यामध्ये. तर ते होता कामा नये तिथे मग तुम्हाला पोलीस बंदोबस्त ठेवावा लागेल. पोलीस बंदोबस्त नाही करत. पोलीस बंदोबस्त 25-30 पोलीस पाहिजे. ते 25-30 पोलीसला मी एकटा पाहिजे. मी घाबरून गेलो होतो माणिकगावला. मी त्या सकाळी कधी एका पोलिसाला आवडून असं नाही. मी भरपूर झालो होतो ॲक्च्युली मी असा म्हणजे तुम्ही आता कसा आहे तुम्ही. तर मंडळी आता साहेबांनी सांगितली 1 तारखेला रस्ता मोकळा होईल. सगळे ज्यांना आदेश येतात ते सगळे रेकॉर्ड आहे आता रेकॉर्ड. दुसरी गोष्ट अशी का समजा आता माझा ऊस पुन्हा जळून गेला म्हणजे त्या पंचनामा होणार नाही का? रस्ता न मिळाल्यामुळे रस्ता न मिळाल्यामुळे काढून जाईल रस्ता आता वेळेत ऊस तुटला नाही त्याला रस्ता नाही. आता ही जी उष्णता आहे त्याच्यात कुठल्याही त्याला तो जाणार का नाही जाणार त्याचा पंचनामा व्हायला पाहिजे ना.